सिंह राशींच्या लोकांना हा डिसेंबरचा शेवटचा महिना शुभ संकेत घेऊन येत आहे. एखादा नवीन उपाय, अचानक आलेला विचार किंवा एखादी अनोखी युक्ती तुमच्यासाठी नफ्याचा मार्ग मोकळा करेल. या आठवड्यात तुमच्याकडेच यशाची गुरुकिल्ली आहे. व्यवहारात कोणताही धोका पत्करणे टाळा. सध्याची ग्रहस्थिती आर्थिक नुकसान दर्शविते. जर एखादी मोठी गुंतवणूक किंवा कर्ज असेल तर ते पुढे ढकलणे चांगले. आपत्तीची शक्यता आहे, म्हणून सावधगिरी बाळगणे तुमच्या हिताचे आहे. तुमची नैसर्गिक प्रतिभा, तुमची कामाची नीती आणि तुमचा आत्मविश्वास, तुमचे संवाद कौशल्य यावेळी वरिष्ठांना प्रभावित करतील. त्यांचा पाठिंबा तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या प्रयत्नात लक्षणीय यश मिळवून देऊ शकतो. नातेवाईक मदत करतील. काही जुने नाते पुन्हा उबदार होईल आणि तुम्हाला नात्यांचे महत्त्व कळेल. कुटुंबात आनंद वाढेल. असे काहीतरी घडेल ज्यामुळे वातावरण खूपच आनंदी राहील. सिंह राशींच्या लोकांना 8 डिसेंबर नंतर आयुष्यात काही असामान्य परिस्थिती येतील. काही कामे विचार न करता घडतील आणि तुम्ही तासनतास विचार केलेल्या गोष्टी थांबवल्या जातील. हा आठवडा तुम्हाला शिकवेल की जीवन हे फक्त तर्काचा खेळ नाही, तर वेळेचा खेळ देखील आहे. कधीकधी तुम्ही ध्येय साध्य कराल, तर कधीकधी तुम्हाला अनुभवांची अनोखी देणगी मिळेल. हा असा काळ आहे जेव्हा नुकसान देखील अनुभवात बदलेल आणि अडथळे देखील मार्गदर्शनात बदलतील. प्रतिकूलतेवर मात करण्याची शक्यता आहे. सुरुवातीला आव्हानात्मक वाटणारी गोष्ट अखेर तुमच्या ताकदीचा पुरावा बनतील. तुमच्यात सिंहाची शक्ती आहे आणि ही शक्ती या आठवड्यात प्रगट होईल. तुम्हाला तुमच्या भावाकडून विशेष पाठिंबा मिळेल. तुम्हाला त्यांच्याद्वारे संधी किंवा एखादे काम पूर्ण होईल. हा पाठिंबा तुमच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. अभिमान टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण तुम्ही शक्तिशाली आणि प्रभावशाली आहात. परंतु जर अहंकाराने ताबा घेतला तर संधी हातातून निघू शकते. तुमच्या वडिलांच्या कुटुंबाकडून नकारात्मक वर्तन तुम्हाला अस्वस्थ करेल. एखादी घटना, विधान किंवा वर्तन तुम्हाला अस्वस्थ करू शकते. मानसिक गोंधळ वाढू शकतो. या काळात संयम आणि शांतता हे तुमचे एकमेव संरक्षण आहे. 16 डिसेंबर नंतर तुमच्या अनेक समस्या सोडवल्या जाऊ शकतात. हा डिसेंबरचा तिसरा आठवडा हा शुभ फळांच्या संकेतांनी सुरू होईल. तुम्हाला मित्रांकडून फायदा होईल. मित्रांचा सल्ला, पाठिंबा किंवा जुने नाते तुम्हाला संपत्ती, संधी किंवा सन्मान मिळवून देऊ शकतो. हा काळ असाधारण परिणाम देईल. ज्या गोष्टींची तुम्ही अपेक्षाही केली नव्हती अशा गोष्टी घडतील. अचानक परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल. विचारपूर्वक कृती करणेही महत्त्वाचे आहे. मोठे निर्णय घेताना सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण थोडीशी चूक देखील महागात पडू शकते. हा काळ तुमच्या तीक्ष्ण दृष्टी आणि बुद्धीच्या परीक्षेचा आहे. कोणताही नवीन प्रयत्न सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हे खूपच महत्त्वाचे आहे. सिंह राशीच्या वरिष्ठांना तुमच्या मुली आणि नातवंडांकडून तुम्हाला आनंद मिळेल, जे तुमच्या घरात कोमलता, ताजेपणा आणि प्रेमाची एक सुंदर भावना आणतील. त्यांचा सहवास तुमचे हृदय खोल समाधानाने भरून टाकेल. हा आठवडा शांती आणि अस्वस्थता दोन्ही आणेल. काही क्षण अत्यंत आनंदाचे असतील, तर काही क्षण अस्वस्थ करणारेही असतील. परंतु या आठवड्याचे अंतिम बक्षीस म्हणजे काही जुनी चिंता संपेल, काही जुनी जखमा बरी होतील आणि काही प्रलंबित कामेही अखेर पूर्ण होतील. या डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा हा संघर्ष, वाद आणि सावधगिरीचा काळ असेल. वाद होण्याची दाट शक्यता आहे. ही गोष्ट कामाच्या ठिकाणी, व्यवसायात, कुटुंबात आणि सामाजिक वातावरणात उद्भवू शकते. म्हणून तुमचे शब्द काळजीपूर्वक निवडा. आर्थिक नुकसान होण्याचा धोका जास्त असतो. यावेळी मोठे आर्थिक निर्णय पुढे ढकलणे चांगले. कुटुंबात साधारण मतभेद असतील. प्रत्येकजण हे स्वतःच्या मतांवर ठाम राहू शकतो, ज्यामुळे काहीसे तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ शकते. या काळात तुम्हाला तुमचा संयम आणि परिपक्वता दाखवावी लागेल. या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास
हे तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे. विरोधक सक्रिय असतील आणि तुम्हाला ताण देतील. संघर्ष टाळा. येथे मौन हा तुमचा मित्र आहे. एखाद्याचे दुर्दैव तुम्हाला दुःख देईल. तुम्ही खूप संवेदनशील आहात आणि इतरांचे दुःख हे तुम्हाला खोलवर स्पर्श करते. हे दुःख तुम्हाला मानव बनवते. प्रतिस्पर्धी उडतील, परंतु तुमची तीक्ष्णता, संयम आणि योग्य निर्णय त्यांना तुमच्या जवळ येण्यापासून रोखेल.